अशी मुली बघते मी की त्यांच्या काहीतरी चुकीमुळं त्यांनी लवकर मॅरेज केलेलं असतं किंवा काय, अगदी चांगल्या एज्युकेटेड मुलींना काहीच करता येत नाही. तर तशा लोकांना कसं आपण वरती नेता येईल हा माझा सगळ्यात मोठा फोकस आहे. की माझ्याकडे कुठली पण लेडीज किंवा मुलगी येते ना, त्यांना कंपल्सरी डिस्काउंट देते. कारण मला असं असतं की मुलगी जरी आली कुठला कोर्स करायला, लेडीज जरी आली ना, तर ती इझिली नाही आलेली असती, ती बरेच काही काय ऍडजस्ट करून आलेली असते. खूप खंत वाटते की एज्युकेशन बद्दल जास्त कोणी काही बोलतच नाही. बऱ्याच कंट्रीज मध्ये तिथे एज्युकेशन फ्री आहे. आपल्या इथे एज्युकेशनला खूप पैसा आहे. हेल्थ, वेल्थ आणि फॅमिली किंवा रिलेशन, फ्रेंड्स, ह्या 3 गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण सक्सेसफुल आहे. सगळ्यात पहिले नमस्कार सगळ्यांना. माझं नाव अनुजा पाटील साकोळकर. नॉर्मली आपण पहिल्यांदा माहेरचं आडनाव लावतो आणि त्याच्यानंतर सासरचं लावतो. तर माझं पाटील हे सासरचं आडनाव आहे आणि साकोळकर हे माहेरचं आहे. याच्या मागे 2 गोष्टी आहेत. कारण माझं माहेरचं आडनाव साकोळकर पाटील पण आहे. तर मी अनुजा साकोळकर पाटील असं लावलं असतं तर मला सासरचं आडनाव लावताच आलं नाही असं वाटलं असतं. हे पहिली गोष्ट आहे. हेच रिझन मोस्टली सगळ्यांना माहिती आहे. पण सेकंड रिझन म्हणजे अनुजा पाटील साकोळकर लावताना मी नेहमी डेली स्वतःला सांगत असते की मला माझी म्हणजे लग्नाच्या आधीची अनुजा परत आणायची होती लग्नानंतर. त्याच्यामुळं मी पाटील साकोळकर लावते. तर पाटीलच्या नंतर परत साकोळकर वापस आली. असं माझं त्याच्यामागे एक हेतू आहे. आता माझी जर्नी म्हणजे तुम्ही सगळेजण खूप छान काम करतात सगळे. आणि जेव्हा भाग्यश्रीचं मला निमंत्रण पत्रिका मिळाली, मी ते कमेंटमध्ये पण लिहिले भाग्यश्रीला की मला इतकं छान वाटलं की भाग्यश्रीने मला त्या लायक समजलं. सगळ्यात पहिले तर मी प्रॉपर सासर माहेर दोन्ही माझं मराठवाड्यातलं आहे. लातूरची आहे मी, बॉर्न अँड ब्रॉट अप इन लातूर. त्याच्यानंतर लग्नानंतर मी चिपळूणला होते 8 वर्ष. माझे हस्बंड बीटेक पेट्रोकेमिकल असल्यामुळे मी चिपळूणला होते. इंजिनिअरिंग करून MBA केल्यामुळं माझं जर्नी कसं होतं, मी टॉपर होते इंजिनिअरिंगला, युनिव्हर्सिटी 4 टॉपर होते आणि इंजिनिअरिंगला मी बरीच ऍक्टिव्ह होते. त्याच्यानंतर MBA केलं, MBA इन फिनान्स. कारण मला मॅनेजमेंटमध्ये खूप इंटरेस्ट होता. मला कधीच म्हणजे एक पर्टिक्युलर जॉब वगैरे असं काही करायची इच्छा नव्हती. त्या हेतूनेच मी प्रॉपर तसं एज्युकेशन घेतलं होतं. पण आफ्टर मॅरेज जेव्हा मी चिपळूणला आले तेव्हा आता तुमच्या सगळ्यांनाच माहिती की मेट्रो सिटीजचं एक क्रेज असतं. तर तसं मला एक एक्सपोजर नव्हता तिथे एज्युकेशनमध्ये. पण माझं एकच होतं की बसायचं नाही, बिलकुल घरी बसायचं नाही. तर कोकणातला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा होता की तिथे मुंबई युनिव्हर्सिटी अंडर कॉलेजेस होते. त्याच्यामुळे मला तिथे बरेच चांगले ऑपॉर्च्युनिटीज यायचे ॲज अ प्रोफेसर. तो आय वॉज वर्किंग ॲज अ प्रोफेसर इन इंजिनिअरिंग कॉलेज, नंतर MBA कॉलेज. असं करत करत चिपळूण सोडल्यानंतर त्यावेळेला चिपळूणमध्ये आफ्टर मॅरेज 7 to 8 इयर्समध्ये माझे हेल्थ इश्यूज होते. बिफोर माय डॉटर, आत्ता मला 8 वर्षाची मुलगी आहे, माझे 3 मिसकॅरेजेस झाले बिफोर माय डॉटर. तर त्यावेळेला मी एक नेहमी असं समजून स्वतःला असं घ्यायची की जर मी आज बसले घरी तर मी काहीच नाही करू शकणार. आणि मी इंजिनिअरिंगला जे कष्ट केले होते ना, ते मला नेहमी दिसायचे की मी काहीच करू शकत नाही. पण एक होतं, नक्कीच माझ्या हस्बंडचा मला भरपूर सपोर्ट होता. त्यांचं असं होतं की तू जे काही करतेयस आज त्याचा फायदा तुला नक्की होणार आहे. ते त्यावेळेला जेव्हा बोलायचे तेव्हा मला असं वाटायचं की आहे मला मनाला समाधान करतात फक्त, बाकी काही नाही. पण लकीली माझ्या मुलीचं एक म्हणतात ना पायगुण, तिच्या मुलीच्या जन्मानंतर आम्ही मुंबई शिफ्ट झालो. माय हस्बंड म्हणजे इथं त्यांना इथे जॉब मिळाला आणि आमचं होतं प्लॅनिंग. जेव्हा मी इथं आले ना तेव्हा माझं कंटिन्युअसली असं होतं की आफ्टर इंजिनिअरिंग, आफ्टर MBA आय वॉन्ट टू डू जॉब इन कॉर्पोरेट ओनली. मला एज्युकेशन बिलकुल घ्यायची इच्छा नव्हती. इंजिनिअरिंग करून MBA करून परत ME करा, MTech करा किंवा PhD करा, हाचा माझा बिलकुल फोकस नव्हता. देन कॉर्पोरेटमध्ये पण मला जेव्हा जॉब घ्यायला जायचे तेव्हा ते मला ॲज अ झिरो कन्सिडर करायचे. कारण माझा एक्सपिरियन्स हा कॉलेजमधला होता. तर कॉर्पोरेटमधले म्हणायचे की मी म्हणलं ठीक आहे, 0 तर 0. आय स्टार्टेड विथ 0 हिअर इन मुंबई कॉर्पोरेटमध्ये. तर विदिन अ 6 month त्यांनी मला बरीच मोठी पोझिशन दिली. वन ऑफ द ती कंपनी अशी होती की फॉरेक्स बेस्ड आणि दुबई बेस्ड कंपनी होती. मग त्याच्यानंतर त्या पण कंपनीचा बराच मोठा 1000 CR
ची कंपनी होती ती, त्यांचा पण बराच मोठा लॉस झाला आणि त्याच्यानंतर कोरोना स्टार्ट झाला. कोरोनामध्ये एक डिसाईड केलं की मी नाही म्हणलं, मी आता स्वतःचं काहीतरी करेन. माझ्या ब्लडमध्येच आहे एज्युकेशन, माझ्या आजोबांच्या नावावर शाळा वगैरे आहे तिकडे गावाकडे, तर माझ्या ब्लडमध्ये ते एक होतं की मला बिझनेस करायचा आणि मला असा बिझनेस करायचा की ते जे प्रोडक्ट आहे समोरचं, ते प्रोडक्ट त्यांना लास्ट पर्यंत, म्हणजे आपण म्हणतो ना की ज्ञान ज्ञान हे अशी गोष्ट आहे ना, ती सर्क्युलेट होत राहते. म्हणजे ती काही कुठली वस्तू नाही आहे, ती आपण ज्यांना देऊ ते पुढे जाणार. तर मला अशी गोष्ट करायची होती की ती कायम समोरच्याच्या लक्षात राहील आणि समोरच्याला मदत होईल. देन आय स्टार्टेड इन 2023. मी ॲपटेक ची फ्रँचायझी घेतली. विदिन अ 2-3 मंथ्स मला असं जाणवलं की नाही, मी फ्रँचायझी तर स्टार्ट केली आहेच, बट आय स्टार्टेड माय ओन फर्म, गनिष्का एंटरप्राइजेस. मग तिथून माझी खरी जर्नी सुरू झाली. मी भाग्यश्रीला तेव्हा जस्ट मी स्टार्ट केलं होतं, 6-7 मंथ झालेले. भाग्यश्रीने व्हिजिट पण केलेलं माझ्या सेंटरला. मला एक जाणवलं की फायनान्शियल खूप इश्यूज असतात लोकांकडे. म्हणजे एज्युकेशन असं आहे ना इंडियामध्ये, मी नेहमी जेव्हा पॉलिटिकल पण कुठले काही पोस्ट वगैरे बघत असते की मला असं खूप खंत वाटते की एज्युकेशन बद्दल जास्त कोणी काही बोलतच नाही. पार्लिमेंटमध्ये किंवा कुठं पण खूप एज्युकेशनवर सगळ्यात फोकस जास्त असायला पाहिजे. 90% माझे फ्रेंड्स बरेच आउट ऑफ इंडियाला वगैरे आहेत, तर तिथे एज्युकेशन फ्री आहे बऱ्याच कंट्रीजमध्ये. आपल्या इथं एज्युकेशनला खूप पैसा आहे, पण खरंच तेवढा पैसा खर्च करून आपण आउटपुट मिळवतो का, हा खूप मोठा मुद्दा आहे. कारण आपण कॉलेजेसला भरभरून फीस भरतो, स्कूल्सला भरभरून फीस भरतो आणि ॲट द एंड आपण परत स्किलसाठी परत भटकतो. तर स्किल डेव्हलपमेंटवर माझा खूप जास्त फोकस होता. देन सगळ्यात माझा मोठा म्हणजे मी एक पॉझिटिव्हिटी ठेवली माझ्या सेंटरमध्ये. मी आता सगळ्यांना आवर्जून सांगेन की माझ्याकडे कुठली पण लेडीज किंवा मुलगी येते ना, त्यांना कंपल्सरी डिस्काउंट देते मी. कारण मला असं असतं की मुलगी जरी आली कुठला कोर्स करायला, लेडीज जरी आली ना, तर ती इझिली नाही आलेली असती, ती बरेच काही काही ऍडजस्ट करून आलेली असती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे जेवढे काही लेडीज येतात ना, त्यांचं एकच असतो की तो गॅप भरून काढायचा आहे आणि मला असं काहीतरी शिकायचंय. तर मी माझे स्टाफ पण जे काही ठेवलेत ते ज्यांना गॅप आहे आणि ज्यांना काही बॅकग्राऊंड नाही, ज्यांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जज केले जातात की तुझा आता गॅप आहे तर तू काही नाही करू शकत. कारण मी त्यांच्या सोबतचीच होते की माझा ह्यूज गॅप मी झिरोनी स्टार्ट केलेली होते. तर मी त्या लोकांना कसं पुढे नेता येईल हा माझा सध्या सगळ्यात मोठा फोकस आहे. आणि बावेस्कर मॅमला मला सांगायला आवडेल की रिसेंटली मी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेचं एक महिला बालकल्याण डिपार्टमेंटकडून महिलांना मोफत टॅली जीएसटी कोर्स दिलाय. तर त्याच्यामध्ये पण मला गव्हर्नमेंट अंडर 100 बायकांना द्यायचं त्यांनी सँक्शन केलेलं, पण मी 150 बायकांना दिले, जसं की भाग्यश्रीने सांगितलं. कारण तेव्हा पण असं होतं की मॅम प्लीज माझं तुम्ही आता डॉक्युमेंट घ्या आणि मी बसते क्लासमध्ये. तर मला एवढंच म्हणायचंय की आता आपण नॉर्मली बघतो की एखादी बाई बिझनेस करते, तिचं एज्युकेशन अगदी म्हणजे 10वी पण नसतं, पण ती बिझनेस करते. तिचा फोकस काय असतो की मला मुलांना शिकवायचंय. एखादी एज्युकेटेड बाईचा पण फोकस काय असतो की माझे मुलं छान एज्युकेशनमध्ये, एक भलेही तुम्ही फर्स्ट सेकंड टॉप असं नसू, पण ऍटलिस्ट तुम्ही छान एज्युकेशन घ्यायला पाहिजे. तर एज्युकेशन इतकं इम्पॉर्टंट आहे ना, तर ह्या एज्युकेशनसाठी जेव्हा मी म्हणजे नेहमी माझं 2 फोकस आहेत की मुलांचं स्किल डेव्हलप करायचं आणि सेकंड इज द वुमेन एम्पॉवरमेंट. तर विमेन एम्पॉवरमेंटवर मी जेव्हा फोकस करते ना, तेव्हा मला लक्षात येतं की वेगवेगळ्या गावात NSSचे वगैरे कॅम्पला जेव्हा जाते ना, तेव्हा अगदी असे मुली बघते मी की त्यांच्या काहीतरी चुकीमुळं त्यांनी लवकर मॅरेज केलेलं असतं किंवा काय, अगदी चांगल्या एज्युकेटेड मुलींना काहीच करता येत नाही. तर तशा लोकांना कसं आपण वरती नेता येईल हा माझा सगळ्यात मोठा फोकस आहे. आणि माझं इन्स्पिरेशन माझी आई आहे नक्कीच, कारण माझी आई प्रोफेसर आहे. ती रिटायर आहे पण मी तिला आहेच म्हणते प्रोफेसर, कारण आपण रिटायर्ड प्रोफेसर होती असं म्हणतो ना, ते ऍक्च्युली चुकीचं आहे. आपण एखादी एज्युकेशन घेतो तर शेवटपर्यंत असतं. माझे आई वडील एकदम एज्युकेशन बॅकग्राऊंडचे आहेत. सासू सासऱ्यांचा भरपूर सपोर्ट आहे. सासू आणि नंतर माझी मैत्रीणच आहेत सासरी आल्यानंतर, आणि नवऱ्याचा खूप अगदी जास्त सपोर्ट आहे मला. मी जगदीश पाटील यांना खूप जास्त थँक्यू म्हणू इच्छिते कॅमेरासमोर. आणि आईचं मला इन्स्पिरेशन हे आहे की माझी आई 12वी मध्ये एक सब्जेक्ट बॅक होता आणि तिचं लग्न झालेलं.
त्याच्यानंतर तिने लग्नानंतर एज्युकेशन घेतलं आणि युनिव्हर्सिटी थर्ड टॉपर होती बीएडला. आणि बिफोर रिटायरमेंट तिने PhD केलं. तर मला असं होतं ना की लोक जज करतील ना, अरे तू एवढ्या मोठ्या बाईची मुलगी आहेस आणि तू काहीच करत नाहीस. त्याच्यामुळे मी आईला असं म्हणत असते की तू इन्स्पिरेशन पण आहेस, पण तुझ्यामुळे मी बसू पण शकत नाही. म्हणजे मी बेस्ट काय देता येईल हेच नेहमी बघत असते. आणि आई आणि वडिलांचं खूप म्हणजे सपोर्ट तर आहेच, सगळ्यांचं सपोर्ट आहे. पण एक गोष्ट नेहमी सांगत असते की फाईट करायला तर ती शिकवतेच, पण तिचं एक खूप छान आहे की ती असं कुठलीही स्टोरी, सक्सेस स्टोरी म्हणजे ती ह्या आपल्या आधीच्या ह्या सगळ्या बायकांचे सक्सेस स्टोरी ऐकायला बसलं ना तर खरंच दिवस पण पुरणार नाहीत. पण ते ना कॅज्युअली घेते की ठीक आहे ना, होऊन गेलं, केलं आम्ही. म्हणजे ते एकदम छान पॉझिटिव्हली सांगत असते की केलं, त्या वेळेला आम्हाला जमलं आणि केलं. आणि ते जेव्हा ऐकते ना तेव्हा असं वाटतं की अरे यार, म्हणजे एवढं टफ नाही आहे. आपण स्वतःला असं उगीच म्हणजे मी खूप काही मोठं केलंय असं नाही समजायला पाहिजे. एव्हरी टाइम वी हॅव टू लर्न समथिंग न्यू. आणि आपल्याला स्वतःला मोटिवेट करण्यासाठी हे वाक्य तिचं मला नेहमी आवडतं. आणि मी आणखीन एक गोष्ट सांगते की सक्सेसचं नॉर्मली असं आपण बोलतो की हेल्थ, वेल्थ आणि फॅमिली किंवा रिलेशन, फ्रेंड्स, ह्या 3 गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण सक्सेसफुल आहेत. ह्या पण नॉर्मली युनिव्हर्सल लाईन आहे. आणि सक्सेस बिझनेस करताना मी बऱ्याच लोकांना बघत असते की करोड्समध्ये बिझनेस करतात इयरली. म्हणजे पण माझं एकच आहे की मी फायनान्शियली ग्रोथ स्वतःला जेव्हा बघते ना तेव्हा मला असं वाटतं की त्यापेक्षा पण जास्त माझ्या मार्फत किती लोक एज्युकेशन घेतलेत आणि किती लोक त्यांचं स्वतःचं इम्प्रुव्हमेंट करून पुढच्या लोकांना सर्क्युलेट केलं. हे ग्रोथ मी स्वतःला म्हणजे फायनान्शियल ग्रोथपेक्षा, कारण माझ्यासाठी 10 लाखाची गाडी पण तेवढीच आहे आणि 80 लाखाची गाडी पण तेवढीच आहे. पण एखादी ग्रोथ जर कोणी इम्प्रुव्हमेंट ती म्हणतं की मी जॉब करतोय आणि माझ्यामुळं घर चालतंय, तर ती इम्प्रुव्हमेंट सगळ्यात बेस्ट आहे माझ्यासाठी. आणि हीच सक्सेसची डेफिनेशन मी फॉलो करते. आय नेव्हर कम्पीट एनीवन, आय कम्पीट विथ माय सेल्फ ओनली. तर थँक्यू सो मच भाग्यश्री. आणि मानिनी मध्ये जेव्हा मी मानिनीमध्ये जेव्हा मला अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा मी भाग्यश्रीला भेटलेले. भाग्यश्री अँकर होती तेव्हापासून. तर मी भाग्यश्रीची जर्नी बघितली आहे आणि भाग्यश्रीनी एवढ्या कमी वेळात इतकं छान ग्रो केलंय. भाग्यश्रीला खूप जास्त शुभेच्छा आणि परत एकदा धन्यवाद. आणि परत एकदा मला नवीन मैत्रिणी मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.